प्रथम पुण्यस्मरण तीर्थरूप स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर यांचे प्रथम पुण्यस्मरण व पुष्पांजली अर्पण कार्यक्रम शुक्रवार दिनांक 31 जानेवारी 2025 रोजी सकाळी 10:30 वाजता आयोजित केला आहे, तरी आपण उपस्थित राहावे। आपले नम्र दिलीप कलजेराव बाबर, शरद कलजेराव बाबर, अमोल अनिल भाऊ बाबर, संचालक सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, आमदार सुहास अनिल भाऊ बाबर, समस्त बाबर परिवार। स्थळ जीवन प्रबोधिनी शैक्षणिक संकुल, मुक्काम पोस्ट गार्डी, तालुका खानापूर, जिल्हा सांगली। रख रख झाल खळ पेटली सुडी, पुन्हा जीव पेरलाया बरडावरी, पोट अन पाठ आमचे श्रद्धास्थान, मार्गदर्शक, आधारस्तंभ आदरणीय स्वर्गीय आमदार अनिल भाऊ बाबर प्रथम पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन। अभिवादक द विटा मर्चंट्स कोऑपरेटिव्ह बँक लिमिटेड विटा, विनोद गुळवणी चेअरमन, उत्तम चौथे व्हाइस चेअरमन, वैभव मेत्रे बीओएम अध्यक्ष, सर्व अधिकारी, सर्व संचालक मंडळ, कर्मचारी वर्ग विटा। धरणीची आन तुला जीवाचं रान कर, भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते, राज्याचे मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील यांची सांगली जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक अभिनंदन। शुभेच्छुक अनिल व बाबर आप्पा तसेच सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, विटा शहर भारतीय जनता पार्टी। विट्यात 9 फेब्रुवारीला 43वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन। विटा येथील साहित्य रसिकांच्या मनात घर करणारे व ज्या साहित्य मेळाव्याची वाट पाहिली जाते असे संमेलन रविवारी दिनांक 9 फेब्रुवारी रोजी होणार आहे। साहित्य संमेलन राधा रामकृष्ण बापट मुक्तांगण वाचनालयाच्या प्रांगणात होणार आहे। भारत माता ज्ञानपीठ आयोजित 43व्या ग्रामीण मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक 89व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉक्टर श्रीपाल सबनीस असणार आहेत, अशी माहिती संयोजक रघुराज मेटकरी यांनी दिली। 9 फेब्रुवारीला 43वे ग्रामीण मराठी साहित्य संमेलन होणार आहे। सकाळी 9:30 वाजता अवधूत कुंभार, मुख्याधिकारी नगरपंचायत कवठे महांकाळ यांच्या हस्ते सरस्वती पूजन करून संमेलनाची सुरुवात होणार आहे। कवी आनंद हरी यांच्या अध्यक्षतेखाली कवी संमेलन आहे, त्यामध्ये अनेक कवी सहभागी होणार आहेत। दुसरे सत्र दुपारी 4 वाजता सुरू होणार आहे। त्याचे उद्घाटन अध्यक्ष आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र शासनाचे डॉक्टर ओमप्रकाश शेटे करणार आहेत। आमदार डॉक्टर विश्वजित कदम, कार्यवाह भारती विद्यापीठ पुणे प्रमुख पाहुणे आहेत। स्वागत अध्यक्ष प्राचार्य डॉक्टर दिनकर पाटील आहेत। तिसऱ्या सत्रात रात्री 8:30 वाजता कथाकथन व संमेलन समारोप आहे। प्रमुख पाहुणे सिद्धेश्वर सपकाळ असून विश्वनाथ गायकवाड, नागू विरकर, जयंत आवटे यांचे कथाकथन आहे। प्रसिद्ध साहित्यिक पद्मश्री पु ल देशपांडे यांच्या नावाने उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीचा पुरस्कार विश्वनाथ गायकवाड व श्रीमती शकुंतला अण्णा होनमाने, आदर्श शिक्षक पुरस्कार संपत शेळके यांना व ज्ञानोबा बापू काळे उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कार डॉक्टर मुरहरी केळे यांना व हौसाबाई ज्ञानोबा काळे उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कार डॉक्टर श्रुती श्री वडकबाळकर व साहित्यिक द का हसपनीस उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती पुरस्कार डॉक्टर विनोद गायकवाड यांना देण्यात येणार आहे। साहित्यिक सुनील दबडे यांच्या बनकी आणि बिरमुट कथासंग्रह व साहित्यिक रमेश गायकवाड यांच्या पर्यावरणाचा छोटा रक्षक एकांकिका संग्रहाचे प्रकाशन यावेळी होणार आहे। डॉक्टर ऋषिकेश मेटकरी, वैशाली कोळेकर, अरुण लंगोटे, हर्षवर्धन मेटकरी यांच्यासह साहित्य सेवक संमेलन यशस्वी करण्यासाठी योगदान देत आहेत। रसिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन कार्यवाह योगेश्वर मेटकरी यांनी केले।